नमस्कार. लोकसभेच्या आखाड्यात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. लोकसभेच्या आखाड्यात महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली. साताऱ्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली. ही संधी मिळाल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांना विचारला असता ते चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या सातारामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे. ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे, हा प्रथमतः साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुण आमदार शशिकांत शिंदेंना तुमची स्ट्रॅटेजी काय असं माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यानंतर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. माझी निवडणुकीची स्ट्रॅटेजी सामान्य लोक हीच माझी स्ट्रॅटेजी असेल. या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे, अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा, एक वेगळ्या प्रकारचा विजन असणारा नेता असावा, अशा प्रकारची त्यांची आखाड्यामध्ये तुमची स्पर्धा कोणाशी असणार, तुमची लढत कोणासोबत असणार या संदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांना छेडला असता, यांना विचारणा केली असता त्यांनी माझी स्पर्धा कोणाशीही नाही, माझी स्पर्धा तत्वांशी आणि विचारांशी असल्याचं आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितलं आहे. मी अजून समोर उमेदवार कोण आहे पाहिलेलाच नाही आणि माझी उमेदवारांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही. माझी स्पर्धा जी आहे तत्वाची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवार साहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे. परिणामाचा विचार मी कधी केला. लोकसभेच्या आखाड्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे यांची दावेदारी शरदचंद्र पवार साहेब यांनी निश्चित केल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. तुतारी या चिन्हाचे प्रबळ दावेदार म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांनी रणशिंग फुंकला आहे. कोणाला आव्हान करणार नाही, आव्हान देणार नाही. मी साधा कार्यकर्ता आहे. मी जनतेच्या आणि लोकांच्या आव्हानावर निवडणुकीला समोर जाणार आहे. शेवटी जिल्ह्यातले सगळे आम्ही लोक आहोत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये हा आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणूक ही ज्या तत्वातून ज्या मुद्द्यातून करायची